मित्रांनो आता सध्या ते इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल किंवा यूट्यूबवर आहे त्या अशा प्रकारच्या व्हिडिओंचा एआयचा नवीन ट्रेंड आहे तो सुरू झाला। एकदा हा व्हिडिओ आहे तो तुम्ही पाहून घ्या। दुकान पर बहुत भीड़ है। ये घड़ी बहुत अनोखी है। देखो अब ये घड़ी कितनी बढ़िया है। देखो दीवार कितनी साफ हो गई। ये कुर्सी भी नई जैसी हो गई। आणि जर तुम्हाला सुद्धा त्या अशा प्रकारे जर व्हिडिओज बनवून आहेत तुम्हाला यूट्यूबवर अपलोड करायचे असतील, इंस्टाग्राम असेल किंवा फेसबुकवर जर अपलोड करायचे असतील तर हे व्हिडिओज कशा प्रकारे ते क्रिएट करायचे आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो आतापर्यंत मी भरपूर सारे तुम्हाला व्हिडिओज आहेत त्यात सांगितले की तुम्ही एआयची व्हिडिओ असे क्रिएट करू शकता जी की एकदम सोप्या पद्धतीतून सांगितले होते। पण आता एक गोष्ट लक्षात ठेवा, अशा प्रकारे जर तुम्हाला व्हिडिओज क्रिएट करायचे असतील तर याच्यासाठी ते थोडंसं वेगळी प्रोसेस आहे आणि थोडीशी हार्ड सुद्धा प्रोसेस आहे। म्हणजे इतकी पण हार्ड नाही, पण तुम्हाला जी काही मी गोष्टी सांगतोय या प्रॉपर तुम्हाला विदाउट स्किप करता पाहिजे आहेत आणि नंतरच तुम्ही अशा प्रकारचे व्हिडिओज आहेत ते क्रिएट करू शकता। सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो काय करायचं, आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्यावंच लागणार आहे कारण की मी अशा प्रकारचे व्हिडिओज आहेत ते रेग्युलर अपलोड करून घेणार आहे आणि त्यासाठी सबस्क्राइब करा आणि शेजारची बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी तुमच्यापुढे जे व्हिडिओज अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन आहे ते लगेच येऊन जाईल। डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीन जाऊया आणि सर्व काही डिटेल्समध्ये असेल ते जाणून घेऊ। तुम्हाला सांगतो आपला व्हिडिओ तुम्हाला लास्टपर्यंत नक्की पाहायचा आहे। सगळ्यात पहिले तर मी जसं की यूट्यूब जर इथून ओपन करून घेतो, यूट्यूब ओपन केल्यानंतर तुम्हाला एक चॅनल मी दावतो, त्या चॅनलवर तुम्ही तशा प्रकारचे व्हिडिओज आहेत ते बघू शकता। जो की आत्ता सध्या बघू शकता हा एक चॅनल आहे यूट्यूबचा, याच्यावर आहे ते आत्ता सध्या भरपूर सारे तशा प्रकारचे व्हिडिओज अपलोड केले आहेत। आत्ता थोडंसं इंटरनेटचा इथे प्रॉब्लेम आहे ओके, तरीसुद्धा मी इथून जी की हा चॅनल आहे तो तुम्हाला इथून ओपन करून दावण्याचा प्रयत्न करत आहे ओके। तर बघू शकता ओपन झालेला आहे आणि आता तुम्ही बघू शकता इथे 1.1 लाख सबस्क्राइब आहेत आणि व्हिडिओज किती अपलोड केलेत 11 व्हिडिओ आणि चॅनल मॉनिटाईज आहे का तर बघू शकता जॉईन बटन आहे म्हणजे चॅनल आहे तो मॉनिटाईज सुद्धा आहे। आता बघू शकता येथे काय केलं की फक्त शॉर्ट व्हिडिओज आहेत। पॉप्युलरमध्ये गेला तर बघू शकता 77 लाख, 26 लाख, 20 लाख, 11 लाख आणि 7.3 लाख, 5.9 लाख आणि 4.1 म्हणजे भरपूर सारे व्ह्यूज। कोणताही तुम्ही यांचा शॉर्ट बघितल्यानंतर 1 लाख, 2 लाख, 3 लाख, 7 लाख, 8 लाख, 10 लाखच्या आसपास आहे। लेटेस्ट व्हिडिओज जर मी क्लिक केलं तर बघू शकता येथे किती व्हिडिओज अपलोड केले आहेत, त्याने फक्त 11 व्हिडिओज अपलोड केलेले आहेत। ओल्ड व्हिडिओज जर चेक केले तरी 77 लाख त्यांना व्ह्यूज होते बघू शकता इथे आणि अशा प्रकारे भरपूर सारे त्यांना इथे लाईक सुद्धा म्हणजे जी की व्ह्यूज येत आहेत जी की आहेत बघू शकता शॉर्टला आणि इथे जॉईन बटन सुद्धा आहे ओके। तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा इथे व्हिडिओज आहेत ते बनवू शकता। इथे बघू शकता भरपूर सारे लोकांनी इथे तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न केला आहे, पण मी तुम्हाला आज सांगणार की कशा प्रकारे तुम्ही एकदम सिंपल आणि मराठीमध्ये सांगणार की व्हिडिओज क्रिएट करू शकता। जसं की यातील कोणताही व्हिडिओ प्ले करून मी तुम्हाला दावण्याचा प्रयत्न करतो। जसं की आता बघू शकता हा जर व्हिडिओ बघू शकता थोडंसं मी माईक दादाजी एक दिन दोपहर के समय गांव की दुकान पर गए। भीषण गर्मी पड़ रही थी, तभी उनकी नजर फ्रिज में रखी एक अजीब सी कोल्ड ड्रिंक की बोतल पर पड़ी। बोतल के अंदर अशा प्रकारे ते व्हिडिओज आहेत ते क्रिएट करतात आणि एकदम सिंपल आहे। सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय करायचं, सगळ्यात पहिले तर इथून बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर आता आपल्याला स्टोरी पाहिजे आणि स्टोरी मॅच झाली पाहिजे त्या प्रकारे। तर त्यासाठी काय करायचं, सगळ्यात पहिले तर जो कोणताही चॅनल असेल जसं की आता रँडमली हा मला चॅनल आवडला आहे, तुम्हाला कोणताही आवडला असेल तर त्यातील कोणताही शॉर्ट जसं की आता हा शॉर्ट आहे तर याच्यावर तुम्ही काय करू शकता, याला प्ले करायचं, याच्यावर क्लिक करा आणि ते शेअर बटनवर क्लिक करायचं सगळ्यात पहिले तर आणि कॉपी लिंक करून घ्या। कॉपी लिंक केल्यानंतर इथून बॅक या आणि क्रोममध्ये जायचं आहे आणि क्रोममध्ये गेल्यानंतर सर्च बारमध्ये तुम्हाला दिसत असेल सर्च बारवर क्लिक करायचं आहे आणि येथे काय करायचं आहे, जसं की आता मी सर्च करत आहे बघू शकता यूट्यूब, अशा प्रकारे यूट्यूब आणि इथं स्क्रिप्ट नुसतं असं टाकलं बघू शकता। यूट्यूब नुसतं तुम्ही इथं अशा प्रकारे यूट्यूब स्क्रिप्ट टाकलं बघू शकता। तर येथे तुम्हाला इथे बघू शकता यूट्यूब टू ट्रान्सलेट रेडी व्हिडिओ अँड टेक अ नोटीस 100% फ्री एक नंबरची वेबसाईट आहे। या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर येथे जे आता URL आपण कॉपी केलं आहे ते पेस्ट करा आणि गेट फ्री ट्रान्सपरंटवर क्लिक करा म्हणजे त्याची जी स्क्रिप्ट आहे ते तुम्हाला ऑटोमॅटिक आहे ते बघू शकता इथे अशा प्रकारे ते लिहून येणार आहे। पण आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी की स्क्रिप्ट आहे ती सगळ्यात पहिले कॉपी बटनवर क्लिक करायचं आहे आणि ही स्क्रिप्ट आहे ती मी इथून कॉपी करून घेतलेली आहे ओके। आणि त्यानंतर इथून बॅक या, बॅक आल्यानंतर आता हा अशी आपल्या स्क्रिप्ट आहे ती यूज करायची नाही कारण की ऑलरेडी एक व्हिडिओ क्रिएट झाला त्यामुळे आपल्याला वेगळी स्क्रिप्ट पाहिजे। तर काय करायचं, ChatGPT ओपन करून घ्या, ओपन करून घ्या आणि जी स्क्रिप्ट आहे ती इथे पेस्ट करा आणि येथे खाली काय लिहा, हिंदीत लिहू शकता किंवा मराठीत तुम्ही लिहू शकता ओके। मला अशाच प्रकारे दुसरी लिहून द्या, जसं की इथे आता मी लिहित आहे मला इथून बघा मला अशा प्रकारे बघा अशा प्रकारे दुसरी लिहून द्या, जसं की आता बघू शकता इथे मी लिहित आहे तशा प्रकारे तुम्ही बोलून सुद्धा करू शकता, दुसरी लिहून द्या बघू शकता लिहून घ्या ओके आणि इथून सेंड करतो। आता ChatGPT काय करते बघू शकता दादाजी के एक दिन सुबह गाँव के बाजार में गए, वहाँ एक बूढ़ी
फसली आम की बेच रही थी बघू शकता स्टोरी पूर्ण चेंज केली आहे. म्हणजे ही स्टोरी कशा प्रकारची होती बघू शकता. दादाजी एक दिन दोपहर के समय गाव म्हणजे दुपारी दादाजी गावात गेले आणि हे कशा आहे एक दिन म्हणजे एक दिन सुबह गाव में बाजार भरा म्हणजे बाजारची अशा प्रकारे स्टोरी आहे ती लिहून दिली आहे आणि टायटल बघू दादाजी और जादुई आम की कहाणी. स्टोरी पूर्ण चेंज केली आहे. ओके त्यानंतर आता ही स्टोरी आहे ती आता आपल्याला इथे रेडी झाली आहे आणि स्टोरी मोठी आपण घेतली आहे. आता काय करायचं आता तुम्हाला महत्त्वाची गोष्ट आहे याच्यासाठी इमेज लागणार आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट असते इमेज लागल्यानंतर आता याला जी की आहे याचा प्रत्येकाचा प्रॉम्प्ट पाहिजे पण व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी. याच्यासाठी काय करायचं इथून मी बॅक येतो आणि एक तुम्हाला मी प्रॉम्प्ट देणार आहे. बघू शकता इथं मी जी की नोटपॅड ॲपवर आहे ते सेव्ह केलं आहे इथून मी ओपन करून घेतो आणि तुम्हाला तो प्रॉम्प्ट दावतो. जसं की बघू शकता हा प्रॉम्प्ट आहे. आता याला मी इथून जी की आहे कॉपी करून घेतो. ओके आता कॉपी केलं आणि इथून मी बॅक आलो. आता सर्वात इम्पॉर्टंट पार्ट काय की फेरशी तुम्हाला यूट्यूबवर जायचं आहे आणि हे जे की आता तुम्हाला दिसतंय बुकशा ही स्टोरी आहे. ओके तर ह्या स्टोरीला काय करायचं सगळ्यात पहिले जे स्क्रीनशॉट असेल ते तुम्हाला इथून अशा प्रकारे ते काढून घ्यायचं आहे. ओके आणि त्यानंतर फक्त एक स्क्रीनशॉट असेल ते थोडंसं तुम्हाला क्रॉप करून घ्यायचं. वरून जे की ॲड्स आले आहेत म्हणा ह्या गोष्टी आहेत ते तुम्हाला अशा प्रकारे ते प्रॉपर अशा प्रकारे ते क्रॉप करून घ्यायचं बुकशा खालून वरून. ओके आणि सेव्ह करा. ओके आता सेव्ह केलं आहे त्यानंतर फेरशी तुम्हाला ChatGPTवर जायचं आहे. संपूर्ण प्रोसेस विदाऊट स्किप करता पहा म्हणजे समजणार आहे. आणि त्यानंतर प्लस बटनवरती क्लिक करा फोटोमध्ये जावा आणि आत्ता जी की आपण क्रॉप केलेला इमेज होता तो ॲड करा आणि खाली फक्त जो की आत्ता प्रॉम्प्ट मी पेस्ट करणार आहे तो हा प्रॉम्प्ट तुम्हाला आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप दोन्हीकडे सुद्धा तो बघायला भेटेल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिल्या तिथून तुम्ही इथे इझिली ती घेऊ शकता किंवा इथून स्क्रीनशॉट काढून सुद्धा इथे लेन्सवरून कॉपी करू शकता. ओके अशा प्रकारे जे आता ह्या प्रॉम्प्टमध्ये मी काय लिहिलं आहे हे एक व्हायरल यूट्यूब शॉर्ट व्हिडिओ आहे. जसं की याच जी की इमेज यूज केले तशा प्रकारे आपल्याला इमेज पाहिजे म्हणून मी सांगितलं. ओके त्यानंतर फक्त हे सेंड करा. सेंड केल्यानंतर आता ChatGPT बघू शकता कशा प्रकारे तुम्हाला लिहून देते. बघू शकता आता काय केलं आहे की बघू शकता तुम्हाला व्हायरल स्टोरी स्टाईल जवळपास तशा दादाजी मुख्य पात्र असलेले एक नवीन युनिक स्टोरी अशी लिहिली आहे. ओके तर आता आपल्याला काय करायचं महत्त्वाची गोष्ट काय करायची की पार्टनुसार स्टोरी पाहिजे म्हणजे काय पाहिजे की त्यांचा सीननुसार स्टोरी पाहिजे. तर आता अशा प्रकारे आलं तर फेरशी तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता याच्यावर प्रेस करा आणि इथे मी बोलतो आहे बघू शकता इथे खाली आता मी माईकवरून बोलतो. आता बघू शकता मी काय लिहिलं आहे की मला प्रत्येक सीननुसार पाहिजे. जसं की दादाजीचा पहिला सीन लिहा आणि त्याच्या खाली त्याचा इमेज प्रॉम्प्ट अशा प्रकारे लिहा. ओके आणि त्यानंतर सेंड करा. आता सेंड केल्यानंतर बघू शकता जो की एक नंबरचा सीन त्याखाली इमेज आला बघू शकता दादाजी एक दिन दुपारी त्यानंतर आला त्यानंतर दुसरा बघू शकता अशा प्रकारे. आता काय करायचं तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला एआयचा वॉइस जर यूज करायचा असेल तर हा बघू शकता एक नंबरचा जो की हा दादाजी का रहस्य घडी मिली हा जो की एक नंबरचा दादाजी एक दिन दोपहर के समय ह्याला कॉपी करून घ्यायचा. ही सर्व ज्या गोष्टी आहेत ह्या सर्व गोष्टी तुम्हाला अशा प्रकारे कॉपी करून घ्यायच्यात आणि गुगल किंवा कुठेही तुम्ही जाऊन जर हे व्यवस्थित जर सर्व स्टोरी आहेत ते एकत्र केलं जी की 3 नंबरचा सीन 4 नंबरचा सीन तिथे तुम्हाला व्यवस्थित की तुम्ही काय करू शकता नोटपॅड ॲपवर जायचं डायरेक्ट असं इथून कॉपी करा आणि जी की आपलं नोटपॅड ॲप आहे बघू शकता इथे. ओके मी एक्झाम्पलसाठी इथेच करत आहे अशा प्रकारे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं दुसरा जो की पार्ट असेल मी तर सांगेन यात तुम्हाला तुमचा स्वतःचा आवाज द्यायचा अशा प्रकारे बघू शकता. इथे 2 नंबरचा आपला जो की पार्ट असेल बघू शकता. आता ह्यासुद्धा पार्टला इथे अशा प्रकारे ते कॉपी करून घ्या आणि इथे येऊन फक्त अशा प्रकारे व्यवस्थित जी तुमची स्टोरी आहे ती पूर्ण व्यवस्थित आहे तिथे पेस्ट करायची. आता काय करायचं आहे तुमची स्टोरी मी आता एक्झाम्पलसाठी 2 जी काही सीन घेतलेले आहेत. आता तुम्हाला इमेज क्रिएट करायचे आहेत. आता इमेज क्रिएट करताना एक गोष्ट लक्षात ठेवा इमेज प्रॉपर क्रिएट झाले पाहिजेत कारण की आपल्यात जी की दादाजीची स्टोरी आहे त्यामुळे फेस आहे तो मॅच झाला पाहिजे. यासाठी तुम्हाला एक ट्रिक सांगतो काय करायचं जसं की पहिल्या सीनचा प्रॉम्प्ट दिला आहे तर याला काय करायचं तुम्हाला कॉपी करून घ्यायचं. ओके इथून बघू अशा प्रकारे कॉपी करा आणि बॅक या. बॅक आल्यानंतर तुम्हाला एक ॲप डाउनलोड करायचे आहे त्याचं नाव आहे जेमिनी. हे ॲप तुम्हाला इझिली इथे प्ले स्टोअर बघायला भेटेल. ओके सगळ्यात पहिले तर जेमिनी ॲप असेल प्रत्येक मोबाईलमध्ये असेलच तुम्हाला जी इन्स्टॉल करून घ्या नसेल तर. आणि त्यानंतर काय प्लस बटन इथे दिसते तुम्हाला गोष्ट या प्लस बटनवर तुम्हाला क्लिक करायचं नाही. आत्ता क्रिएट ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा सुरुवातीला आणि त्यानंतर जो प्रॉम्प्ट आहे तो पेस्ट करा आणि सेंड करा. त्यानंतर ChatGPT तुम्हाला एक प्रॉम्प्ट आहे तो दादाजीचा आहे तो क्रिएट करून देणार आहे आणि त्याच प्रॉम्प्टच्या मदतीतून तुम्हाला ते तशाच प्रकारचे फेस अजिबात चेंज करायचं नाही नाहीतर आपली स्टोरी ते एकदम वेगळी वाटू शकते. आता तुम्हाला मी एक्झाम्पलसाठी 1-2 आहे ते करून दावतो म्हणजे तुम्हाला लगेच समजेल. जसं की बघू शकता आता जी की आहे अशा प्रकारे आलं आहे बघू शकता अशा प्रकारे. पण आता आपल्याला काय करायचं आडव्या लेंथमध्ये आलं आहे आपल्याला शॉर्ट बनवायचं आहे तर त्यासाठी काय करायचं याच्यावर प्रेस करा एडिट बटनवर क्लिक करा आणि इथे लास्टला काय कार्टून बघू शकता कार्टून स्टोरी आणि जी की लेंथ असेल आपली 9 बाय
16चे ओके मी शॉर्टसाठी करणार आहे ओके आणि सेंड करा. त्यानंतर जी काय त्या साईजमध्ये ते तुम्हाला इमेज क्रिएट करून देणार आहे आणि कार्टून टाईपमध्ये सुद्धा इमेज येणार आहेत ओके. तर आता बघू शकता अशा प्रकारे जरी सुद्धा झालं नाही तरी सुद्धा इथे मी तुम्हाला सांगतो कशा प्रकारे तुम्ही क्रिएट करू शकता. आता बघूया जी काय आपण कार्टून स्टोरी टाकलेला आहे अशा प्रकारे तुम्हाला लास्टला टाकावं लागणार आहे. आता इमेज बघू शकता अशा प्रकारे क्रिएट झाला आहे. पण हा इमेज आहे तो अजून सुद्धा तो कार्टून टाईपमध्ये दिसत नाही. तर काय करायचं इथून तुम्हाला बॅक यायचं आहे. फेज तुम्हाला प्लस बटनवर क्लिक करा, गॅलरीमध्ये जावा आणि जो इमेजचा स्क्रीनशॉट काढला आहे तो ॲड करा आणि इथे जो की प्रॉम्प्ट असेल तो पेस्ट करा आणि इथे 16:9 जी की 9:16 आपली जी की लेंथ असेल शॉर्टची ते अशा प्रकारे ती मी इथून टाकणार आहे आणि सेंड करा. त्यानंतर जी की आहे त्या अशा प्रकारे तुम्हाला इमेज आहे तो क्रिएट करून देणार आहे. तर आता बघू शकता अशा प्रकारे बघू शकता आता प्रॉम्प्ट आला आहे पण आता आपल्याला इमेज क्रिएट करायचं. तर फिरशे जो एडिट बटनवर क्लिक करा आणि लास्टला इमेज जनरेट ओके अशा प्रकारे क्रिएट करायचं आहे. इमेज जनरेट टाकल्यानंतर इमेज आहे तो आता जनरेट व्हायला स्टार्ट झाला आहे, क्रिएट इमेज होत आहे. तर आता इमेज कशा प्रकारे क्रिएट होते ते तुम्हाला मी सांगतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, साईडचे लाईक बटन ते येऊ शकतात त्यासाठी प्रॉपर ते तुम्हाला क्रॉप करावे लागणार आहे. क्रॉप करून आहे ते तुम्ही यूज करू शकता. आता मी तुम्हाला लावतो कशा प्रकारे आपला इमेज आहे तो क्रिएट होते. कारण की बघू शकता आता बघू शकता इमेज आहे तो अशा प्रकारे क्रिएट झाला आहे. बघू शकता जबरदस्त इमेज आहे तो क्रिएट झाला आहे. आता मी याला सेव्ह करून घेतो ओके. या ॲरोवर क्लिक केला आणि याला डाउनलोड करून घेतला ओके. आता हा पहिला पार्ट आहे तो आपला अशा प्रकारे आहे तो सेव्ह झालेला आहे. त्यानंतर मी काय करतो जी की आपला दुसरा सीनचा पार्ट असेल जो की आता इथे बघू शकता 1 नंबरचा झाला आहे. आता दुसरा 2 नंबरचा जो की इमेज प्रॉम्प्ट आहे तो मी कॉपी करतो. आता बघू शकता आता हा याचा सेम टू सेम आपल्याला जो काही इमेज पाहिजे म्हणजे चेंज नको आहे. तर त्यासाठी काय याचं प्लस बटनवर इथे तुम्हाला क्लिक करा आणि गॅलरीमध्ये जाऊन आत्ता इमेज सेव्ह केला आहे तो ॲड करायचा आहे आणि त्यानंतर खाली हा प्रॉम्प्ट पेस्ट करा. आता एक गोष्ट लक्षात ठेवा आणि सेंड करा. आता काय करायचं जो की तुम्हाला आता दुसरा प्रॉम्प्ट जो की आपण टाकलेला आहे आता तिसरा येणार आहे त्यावेळेस तुम्हाला हा जो की आत्ता इमेज जो तुम्हाला बनवून देणार आहे तो इमेज पुन्हा ॲड करायचा आणि जो की तिसरा प्रॉम्प्ट आहे तो खाली पेस्ट करा. याने काय होणार की सीन बाय सीन जी की आहे तुम्ही स्टोरी बनवणार त्यावेळेस मॅच होणार आहे, चेहरा अजिबात चेंज होणार नाही. आणि अशा प्रकारे तुम्ही ती प्रत्येक इमेज ॲड करत जावं. तुम्हाला 5 ते 6 ह्याच्यात स्टोरी दिलेली असते ChatGPTतून. जसं की समजा 1 नंबरच्या मी सांगितलं तसं इमेज यूज करा. त्यानंतर 1 नंबरचा यूज केल्यानंतर 2 नंबर तुम्हाला जो इमेज क्रिएट करून देणार आहे तो 2 नंबरचा नंतर अपलोड करायचा आणि 3 नंबरचा जो सीन असेल जो इमेज क्रिएट करायचा तो खाली अपलोड करा अशा प्रकारे. आणि 4 नंबर झाल्यानंतर 5 नंबरचा जी की असेल तुम्ही प्रॉम्प्ट कॉपी करा, पेस्ट करा. अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक इमेज आहे तो ॲड करत आहे ते इमेज अशा प्रकारे ते क्रिएट करायचे आहेत. याने जी की असेल बघू शकता याने बघू शकता सेम टू सेम जी की आहे बघू शकता चेहरा सेम टू सेम राहणार आहे आणि याला प्लस बटनवर ते क्लिक करून सेव्ह करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं त्यानंतर तिसरा जो की प्रॉम्प्ट असेल तो तुम्हाला कॉपी करायचा इमेज हाचा इमेज आहे तो ॲड करून त्याखाली प्रॉम्प्ट लिहून सेंड करा. याने अजिबात चेहरा चेंज होत नाही आणि तुमची स्टोरी आहे ती एकदम रिअलिस्टिक वाटणार आहे. आता आपण इमेजसुद्धा इथे क्रिएट केलेले आहे. आता आवाज जी की महत्त्वाची गोष्ट तुम्हाला AIचा पाहिजे असेल तर तुम्हाला करायचं कॅपकटमध्ये तुम्ही जावा. जसं की आता बघू शकता आपली जी की एखादी स्टोरी असेल मी इथून जी की आपल्या स्टोरीचा जो की सीन आहे तो मी इथून एकच आहे तो कॉपी करून घेतो. जसं की आता बघू शकता हा कॉपी केला आहे इथून ओके. तर याच्यासाठी काय करायचं तुम्हाला कॅपकट असेल तर तुमच्यात तर ओपन करून घ्या. ओपन केल्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो काय करायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला इंटरफेस येईल थोडंसं लोडिंग येईल. त्यानंतर ते प्लस न्यू प्रोजेक्टचा ऑप्शन भेटतो त्यावर क्लिक करा आणि इथून जी की आत्ता आपण इमेज कोणताही क्रिएट केला आहे एक्झाम्पलसाठी इमेज कोणताही मी अशा प्रकारे तो ॲड करून घेतो ओके. अशा प्रकारे इमेज आहे तो ॲड केलेला आहे. आणि त्यानंतर आता बघू शकता आता आवाज कसा क्रिएट करू शकता कॅपकटमधून मी तुम्हाला सांगतो. इकडे गेल्यानंतर तुम्हाला येथे जी की आहे बघू शकता ऑडिओचा ऑप्शन भेटेल यावर क्लिक करा आणि त्या AI वॉईसचा ऑप्शन आहे याच्यावर तुम्ही क्लिक केला तर येथे AIचे यात सुद्धा वॉईस आहेत पण तुम्हाला जनरेट करू शकता यात. आणि त्यानंतर येथे तुम्हाला बघू शकता टेक्स्ट टू ऑडिओवर जर क्लिक केलं तर येथून सुद्धा इथे तुम्हाला भरपूर सारे साऊंड बघायला भेटतात. दोन्ही सुद्धा इथे करू शकता. पण मी टेक्स्ट टू इंटरटेक्स्ट ह्याच्यातून मी करणार जसं की आता बघू शकता तर टेक्स्ट टू ऑडिओवर मी इथे क्लिक केलं आणि जे की आत्ता आपण स्क्रिप्ट जी की कॉपी केली आहे ती इथे पेस्ट करतो आणि डन करून घ्या. आणि त्यानंतर इथे बघू शकता इथे तुम्हाला भरपूर सारे आवाज बघायला भेटतील. बघू शकता इथून तुम्ही इथे मोअरवर जर ते क्लिक केलं बघू शकता मोअरवर तर इथे भरपूर आवाज भेटतील. तुम्ही एकदा चेक करा आणि नेक्स्टवर इथे क्लिक करा आणि इथून इथे एक्सपोर्ट करून घ्या व्हिडिओ. आणि त्यानंतर एडिटिंग ॲपमध्ये येते तुमचं ऑडिओ एक्सपोर्ट म्हणजे ऑडिओ वेगळं काढा आणि तुमची जी क्लिप असेल ती वेगळी करा आणि त्यानंतर क्लिप डिलीट करा आणि ऑडिओ ठेवा. याच्यावर डिटेल्समध्ये मी व्हिडिओ बनवला आहे आपल्या चॅनलवर तुम्ही चेक करू शकता. आता याला ॲनिमेशनमध्ये कसं कन्वर्ट करायचं यासाठी तुम्हाला ते YT क्रिएट ॲप लागणार आहे. हे प्ले स्टोअर जाऊन तुम्ही इझिली ते डाउनलोड करून घेऊ शकता. यासाठी काय करायचं YT क्रिएट ॲपवर तुम्हाला क्लिक करायचं आहे ओके. आता YT क्रिएट ॲप ओपन केला आणि जनरेट व्हिडिओवर तुम्हाला क्लिक करा, प्लस बटनवर क्लिक करा आणि जो इमेज असेल जे की सीन वाईज सीन इमेज असतील जसं की आता बघू शकता हा सीन आहे तर मी याला इथून ॲड करून घेतो. ॲड केल्यानंतर आता काय करायचं आहे जो की आत्ता प्रॉम्प्ट पाहिजे आपल्याला ओके जी की बघू शकता दादाजीचे रस जी की हा जो की प्रॉम्प्ट आहे ओके याला कॉपी करून घेतो
आणि फक्त तुम्हाला इथे येऊन पेस्ट करायचा बॉक्सला अशा प्रकारे आणि जनरेटवर क्लिक करायचा. हे ॲप जी की आहे हे तुम्हाला काय करायचं प्रत्येक पार्टनुसार व्हिडिओ इथे क्रिएट करायला म्हणजे सीननुसार तुम्हाला व्हिडिओ होते तो बनवावा लागणार आहे. पहिला सीन झाला, त्यानंतर दुसरा सीन, त्यानंतर तिसरा, त्यानंतर चौथा, अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक पार्टनुसार ते सीन घ्यावं लागणार आहे आणि त्यानंतर तुम्ही ती एकदम जबरदस्त अशी स्टोरी आहे ती क्रिएट करू शकता. आता 25% झाले ना, अशा प्रकारे जी की आहे 33% पूर्ण स्टोरी आहे ती आता आपल्याला क्रिएट करायची आहे. एकदम सिम्पल आहे. फक्त याच्यासाठी महत्त्वाची गोष्ट काय आहे की ज्या काही मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगितलं ह्या प्रॉपर फॉलो करायचे. यातील एक जर मिस्टेक केली तर तुमचा व्हिडिओ आहे तो प्रॉपर क्रिएट होणार नाही. ज्या काही गोष्टी सांगितल्या एकदम सिम्पल आहेत. फक्त थोडंसं हार्ड वाटेल सुरुवातीला, पण एकदा का तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर लगेच तुम्हाला समजणार आहे. आता बघू शकता पूर्ण इथे प्रोसेसिंग होऊन द्यायचं आहे आणि एकदा का प्रोसेसिंग झालं त्यानंतर आहे बघू शकता 92% झालेलं आहे. आता एकदा का पूर्ण प्रोसेसिंग झाल्यानंतर तुम्हाला मी सांगतो कशा प्रकारे तुम्हाला रिझल्ट आहे तो बघायला भेटतो. हे तुम्हाला मी लाईव्ह प्रूफ आहे ते दाखवणार आहे. 99% झालं आहे तर एकदा पूर्ण होऊन द्याऊ दे, मग तुम्हाला मी सांगतो कशा प्रकारे रिझल्ट आहे. बघू शकता एकदम जबरदस्त आपला व्हिडिओ आहे तो क्रिएट होणार आहे. 99% झालं म्हणजे 1% राहिलेलं आहे. तर 1% झाल्यानंतर तुम्हाला मी सांगत आहे थोडंसं लोडिंग येतं कारण की एकदम फ्री ॲप आहे, पण याच्यासाठी इंटरनेट फास्ट लागतं. इंटरनेट जर फास्ट असेल तर लगेच तुमचा व्हिडिओ आहे तो क्रिएट होतो. बघू शकता अशा प्रकारे. आणि आता याला माईक डिस्कनेक्ट करून पण दाखवतो. बघू शकता अशा प्रकारे. दुकान पर बहुत भीड़ है. ये घड़ी बहुत अनोखी है. बघू शकता आता दुकान तुम्ही पर बहुत बघितलं. भीड़ है. आता मी माईक आहे ते कनेक्ट करून घेतो आणि अशा प्रकारे तुम्ही इथे वेगवेगळे व्हिडिओज आहेत ते क्रिएट करू शकता. यूज व्हिडिओवर तुम्हाला इथे क्लिक करायचा आणि आता याला सेव्ह करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आता सेव्ह करण्याआधी काय करायचं आहे, याचे प्लस बटनवर तुम्हाला इथे क्लिक करा आणि जनरेट व्हिडिओचा ऑप्शन सिलेक्ट करा आणि मोरला जो की तुमचा कोणताही सीन असेल जसं की आता हा, याला इथून डन करून घ्या, ॲड करा आणि त्यानंतर जो की मोरला व्हिडिओचा जो की हा प्रॉम्प्ट आहे ओके, याला इथून कॉपी करून घ्या. कॉपी केल्यानंतर फक्त येथे येऊन आहे ते पेस्ट करा आणि जनरेटवर क्लिक करा. यात तुम्हाला वॉईससुद्धा जो की दुसरा आहे तो जनरेट करावा लागत नाही. स्वतः तुम्ही तुमचा वॉईससुद्धा इथे ॲड करू शकता. AIचा वॉईस तुम्हाला यात ॲपमध्येच बघायला भेटतो आणि अशा प्रकारे तुम्ही इथे व्हिडिओज क्रिएट करू शकता. एक्सपोर्ट करण्यासाठी एक्झाम्पलसाठी हा व्हिडिओ थोडासा मी पूर्ण प्रोसेसिंग होऊन देतो आणि त्यानंतर तुम्हाला सांगतो एक्सपोर्ट कशा प्रकारे ते करायचा. आता बघू शकता हा व्हिडिओ सुद्धा क्रिएट झाला आहे. त्यानंतर यूज व्हिडिओवर मी ते क्लिक करतो आणि हा पार्ट आहे तो समोर अशा प्रकारे तो ॲडसुद्धा इथे झालेला आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला इथे पार्टनुसार इथे प्लस बटनवर क्लिक करून व्हिडिओज क्रिएट करायचे आहेत. आता याला सेव्ह करण्यासाठी त्या ॲरोचा बटन भेटतो बघा 3 लाईनच्या खाली, याच्यावर क्लिक करा आणि एक्सपोर्टवर क्लिक करा. एकदम विदाऊट ॲड आणि एकदम फ्रीमध्ये काहीसुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. एक्सपोर्ट करण्यासाठी इझिली ते एक्सपोर्ट अशा प्रकारे ते तुम्ही करू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही अनलिमिटेड AIचे व्हिडिओज आहेत ते क्रिएट करू शकता आणि यात तुमचा वॉईस जर ॲड केला तर तुम्हाला कधीसुद्धा इथे प्रॉब्लेम बघायला भेटणार नाही. जसं की आता इथून मी गॅलरीमध्ये जरी गेलो तर बघू शकता इथून गॅलरी जी की असेल तर इथून मी ओपन केली. ओपन केल्यानंतर बघू शकता जो की आहे 16 मिनिटाचा व्हिडिओ आहे. फक्त तुम्हाला यात कट करावं लागतं. एक इथे म्हणजे मी व्हिडिओ ऑलरेडी क्रिएट केला त्यामुळे तुम्हाला मी सांगत आहे अशा प्रकारे व्हिडिओ जी की आहे तो जनरेट झाला आणि त्यानंतर मोरला पार्ट असा ॲड झालेला आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट्समध्ये नक्की विचारा. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग आणि मजेशीर अशा व्हिडिओमध्ये.